गंगावेश परिसरातील ऋणमुक्तेश्वर मंदिराजवळच्या अपार्टमेंटच्या दुसऱ्या मजल्यावरील एका खोलीत आज सकाळी उषा मारुती भिवंगडे यांचा मृतदेह आढळला। लक्ष्मीपुरी पोलिसांनी ठसेतज्ञ आणि फॉरेन्सिक लॅबच्या पथकासह घटनास्थळाची पाहणी केली। त्यावेळी एक चाकू आणि पकड सापडल्यानं उषा भिवंगडे यांचा घातपात झालाय का या दृष्टीने तपास सुरू झालाय। आज सकाळी 11 वाजता ही घटना उघडकीस आली। कोल्हापुरातील गंगावेश परिसरातील शाहू उद्यान समोरील मंडईमध्ये शुक्रतारा अपार्टमेंट आहे। या अपार्टमेंटच्या दुसऱ्या मजल्यावर मारुती आणि उषा भिवंगडे हे दाम्पत्य राहत होतं। त्यांना अपत्य नसल्यानं त्यांनी पुतण्या परशुराम यल्लप्पा भिवंगडे याला दत्तक घेतले। परशुराम भिवंगडे हा क्रांतिसिंह नाना पाटील नगर इथं राहतो। 1.5 महिन्यांपूर्वी मारुती भिवंगडे यांचा हृदयविकारानं मृत्यू झाला। त्यानंतर उषा भिवंगडे या एकट्याच राहत होत्या। त्यांना रक्तशर्करेचा आजार होता, तसंच यापूर्वी अर्धांगवायूचा झटका आला होता। रविवारी रात्री पुतण्या परशुरामनं त्यांना रक्तशर्करेवरील इंजेक्शन दिलं। त्यानंतर रात्री 8:45 वाजता तो स्वतःच्या घरी निघून गेला। आज सकाळी बराच वेळ घराचा दरवाजा उघडला नसल्यामुळे शेजाऱ्यांनी पुतण्या परशुराम भिवंगडे याला फोनवरून माहिती दिली। त्यानंतर परशुराम तातडीनं गंगावेशमध्ये आला। त्यावेळी खोलीमध्ये उषा मृतावस्थेत आढळल्या। या घटनेची माहिती मिळताच लक्ष्मीपुरीचे निरीक्षक श्रीराम कन्हेरकर, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक सुशांत चव्हाण, पोलीस उपअधीक्षक प्रिया पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली। दरम्यान फॉरेन्सिक लॅबचं पथक आणि ठसेतज्ञांना घटनास्थळी पकड आणि चाकू सापडला। त्यामुळे उषा भिवंगडे यांचा घातपात झालाय का या दृष्टीनं पोलिसांचा तपास सुरू आहे।